मंत्री नितेश राणेंनी हिंदू खाटीकांना मल्हार प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली आणि यामुळे हिंदूंना हिंदूंची मटणाची दुकानं ओळखायला मदत होईल असा दावा नितेश राणेंनी केलाय। मात्र आम्हाला कुणाच्याही सर्टिफिकेटची गरज नसल्याची भूमिका नाशिकच्या खाटीक समाजाने घेतली आणि आपण हलाल मटणच विकणार असल्याचा निर्धारही नाशिकच्या खाटीक समाजाने केलाय। बघूया। नाशिकच्या खाटीक समाजाचा नितेश राणेंना झटका। हलाल मटणच विकण्याचा खाटीक समाजाचा निर्धार। नितेश राणेंच्या भूमिकेला खाटीक समाजाचा विरोध। हिंदू समाजासाठी एक अतिशय महत्त्वाचं पाऊल। मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे हिंदू समाजाने पाहूही नाही, खरेदी करू नये असं आवाहन या निमित्ताने मी करेन आणि ह्या पूर्ण प्रयत्नाला आमचा 100% पाठिंबा आहे। राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी झटका मटण दुकानांना मल्हार प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली। त्यामुळे हिंदूंना हिंदूंच्या मालकीची मटण दुकानं ओळखण्यास मदत होईल, जी शुद्ध मांस विकतील असा नितेश राणेंनी दावा केलाय। मात्र नितेश राणेंच्या भूमिकेला नाशिकच्या खाटीक समाजाने विरोध केलाय। नाशिकच्या खाटीक समाजाने हलाल मटणच विकण्याचा निर्धार केलाय। नितेश राणेंनी घेतलेल्या या भूमिकेला खाटीक समाजाने तीव्र विरोध केलाय। नाशिकमध्ये तर नवे महाराष्ट्रामध्ये फक्त हलाल आणि हलाल पद्धतीचं मटण विक्री होईल। त्याचं कारण असं की झटका मटण हे अशुद्ध असतं, ते इलेक्ट्रिक शॉकने दिलं जातं, त्याच्यामुळे तिथले जे आतमधले जे रक्त आहे ते प्रवाहित राहत नाही, ते जळून जातं आणि विषारी अशुद्ध रक्त सुद्धा खाण्यामध्ये येऊ शकतं, त्यामुळे रोगबाधा होऊ शकते आणि अशा पद्धतीचं मटण हे महाराष्ट्रामध्ये स्वीकारलं जात नाही। तर आम्ही जन्मजात खाटीक आहोत, आम्हाला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नसल्याची भूमिका नाशिकच्या खाटीक समाजाने घेतली आहे। तर कोणी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असं म्हणत नितेश राणेंवर अप्रत्यक्ष टीकास्त्रही डागलाय। कोणी आम्हाला सर्टिफिकेट देण्याची गरज नाही, आम्ही बॉर्न खाटीक आहोत आणि म्हणून या भानगडीत कोणी बोलू नये, पडू नये आणि धार्मिक उन्माद कुठेतरी माजवण्याचा प्रयत्न करू नये, जातीमध्ये फूट पाडण्याचा आणि समाजामध्ये आमच्या फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये। आम्ही एक आहोत, एक संघ आहोत आणि आम्ही हलालचंच मटण विकणार। दरम्यान हलाल झटका मटणावरून सुरू असलेल्या वादावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नितेश राणेंवर हल्लाबोल केलाय। नितेश राणे हा संधिसाधू माणूस असून ते भाजपसाठी धोक्याची घंटा असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। नितेश राणे हा संधिसाधू माणूस आहे। काय होतंय, त्याला योगी व्हायचं आहे, जोगी व्हायचं आहे की मला पुढचं माहीत नाही, पण भाजपसाठी मात्र ही प्रस्थापित नेत्यांना खतऱ्याचीच गंधी आहे याच्या बोलण्यामुळे। याचा अर्थ की कसला आला तुम्ही भाजप काँग्रेसमध्ये होतात, जरा 2017चे त्यांचे व्हिडिओ पहा, हलाल केलेलं असं मटण दाबून खाताना दिसतंय। नितेश राणे काय बोलले मला माहित नाही, मात्र अशी जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य कोणी करू नयेत अशी प्रतिक्रिया जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे। असे काय वक्तव्य होत असतील, मला माहित नाही त्याचा काय संदर्भ असेल, काय कोणत्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेला आहे, पण शक्यतो जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य लोकांनी करू नये अशी माझी नेहमीच भूमिका राहिलेली आहे। नितेश राणेंनी मल्हार सर्टिफिकेटची घोषणा केल्यानंतर विरोधकांनी आधी त्यांच्या भूमिकेला विरोध केला होता, आता मात्र खाटीक समाजातूनही त्यांच्या भूमिकेला विरोध होताना दिसतोय। नाशिकच्या हिंदू खाटीक समाजाने तर थेट भूमिका घेतली आहे, त्यामुळे आगामी काळात राज्यातील इतरही ठिकाणांहून हा विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।